श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पंढरपूर कॉरिडॉर हा विकासाचा प्रकल्प राबवला जाणार आहे। भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प स्थानिकांना मात्र त्रासदायक ठरतोय। या विकास आराखड्यात निवासी मालमत्ता आणि अनेक दुकानं बाधित होणार आहेत। स्थानिकांच्या विरोधाला सामोरे जाऊन या प्रकल्पाला किती गती मिळणार हे पाहावं लागेल। मात्र या प्रकल्पाबाबत स्वतः बाधितांचं काय मत आहे जाणून घेऊयात आमच्या स्पेशल कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा कॉरिडॉरला आता पंढरपुरात लवकरच सुरुवात होणार आहे। कॉरिडॉरमधील बाधित आणि पंढरपुरातील नागरिकांना याबाबत काय वाटते आपण जाणून घेऊयात। एकोणीसशे 82 साली जो चौपाळा ते माधवार इथं मास्टर प्लॅन झाला, त्या मास्टर प्लॅनचा 1 रुपया सुद्धा शासनाने आम्हाला नुकसान भरपाई दिलेली नाही। शासनाने आधी 82चं उत्तर द्यावं, 82च्या पुनर्वसनाच्या बाबतीत शासनाने बोलावं आणि मग आमच्याशी चर्चा करायला यावं। या मताचे आम्ही आहोत। ज्यावेळेस 81 साली मास्टर प्लॅन झाला त्यावेळेस आमच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा आमच्यावर रात्री नाव अतिक्रमण केलं त्यांनी। कॉरिडॉरची गरज बिलकुल नाही आहे आणि कॉरिडॉर करून का साधणार आहे? आणि तुम्ही जर करायचं ठरवलं तर तुम्ही जो कॉम्पिटिशन देणार आहेत त्या लोकांचं पहिल्यांदा 100% पुनर्वसन करा। आमचा कॉरिडॉरला विरोध आहे, कारण 82 साली एकदा मास्टर प्लॅन झाला, त्यानंतर 2005ला झाला, 2014ला झाला आणि तुकाराम मुंढेंच्या काळामध्ये अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पण मास्टर प्लॅन झाला। तुम्ही 6 वेळा जर घरं आमची बाधित करत असताल आणि त्यातनं साध्य जर काही होत नसेल तर त्याच्या कॉरिडॉरची काय आवश्यकता आहे? आता तसाही मंदिर परिसर हा प्रचंड मोठा आहे। राहिला विषय पुनर्वसन, मोबदला, काहीच नको आहे आम्हाला। आम्हाला आमचं अस्तित्व, आमची आस्था पांडुरंगाच्या पायापाशी आहे, आम्हाला तेच टिकवायचं आहे। आमचं उपजीविकेचं साधन केवढं काढून घेऊन तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणताय। म्हणजे ह्या वयात आम्ही आता कुठं जाऊन काय काम करायचं? तर माझा ह्या कॉरिडॉरला तीव्र विरोध आहे। 1 दिवसाच्या यात्रेकरता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन करण्याचा जो अट्टहास चालू आहे त्याला आमचा विरोध आहे। विकासाला विरोध आमचा नाही, विकास हा पंढरपूरचा व्हायलाच पाहिजे, पण तो विकास होत असताना जे काही रहिवासी आहेत त्यांना बाधित करून विकास करू नये ही आमची प्रथम शासनाला मागणी आहे। आम्ही वडवे उत्पन्न आहोत। आमचं मंदिर सुद्धा 2014 साली शासनानं कायदा करून काढून घेतलं आणि त्या बदल्यात आम्हाला काहीही दिलं नाही आणि आम्ही मागितलंय नाही। मग एकाच भागातील एकाच लोकांवर शासन हे किती वेळा अन्याय करत असत आहे? कॉरिडॉरला हा पूर्णपणे माझा विरोध आहे आणि आमच्या व्यापारी संघटनेचाही विरोध आहे। कुठल्याही प्रकारचे आमिष किंवा आम्हाला पैसे नको आहेत, सर्व प्रकारचा आम्हाला कुठलाही मोबदला नको आहे, आम्हाला जागा नको, काही नको, पण पूर्ण कॉरिडॉरला विरोध आहे। आणि जागाही गेल्यानंतर आम्ही जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझ्या मागे माझे कामगार, माझा घर प्रपंच सर्व हा कसा चालणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तरी सरकारने पूर्णपणे कॉरिडॉर हा रद्द करावा, आम्हाला कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवू नये ही सरकारला विनंती आहे। शासनाने या मार्गिकेमध्ये आमची घरं काढून शासनाचं नियोजन काय आहे अजून कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट आम्हाला मिळालं नाही। त्यांनी आम्हाला सूचना कुठलीही सांगितली नाही। चौकशी तर सगळ्या प्रकारची होतीये। कॉरिडॉर हा पूर्ण विरोध राहणार आहे की ज्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगताय, दाखवताय, वस्तुस्थिती वेगळीच आहे आणि अशा पद्धतीनं भाविकाचा आधार घेऊन आमची घरं पाडणार, यातनं भाविकाला कुठल्याही प्रकारची तुम्ही यात्रा कालावधी म्हणजे कुठला तर एकादशीला व्हीआयपी महापूजा झाल्यानंतर यात्रा कालावधी संपतो असाच एक आमचा अर्थ आहे। आणि जो आज आम्ही 30 वर्ष झाले मी यात्रा कालावधी बघतोय कळत्या वयापासून, त्या ह्याच्यात तेवढाच भाग आहे। त्यामुळे आमचा ह्याला कडाडून विरोध आहे। आमचा शासनावर अजिबात विश्वास नाही, नगरपालिकेवर तर नाहीच नाही। आणि आता शासन कॉरिडॉर करायचं म्हणतंय। कॉरिडॉर करून आमची घरं उद्ध्वस्त करून आमचे पोरं जर घरं उद्ध्वस्त झाले, आमचे दुकान उद्ध्वस्त झाले तर आमचे पोरं नक्षलवादी बनतील, दारुडे बनतील, व्यसनी बनतील, तर शासनाला मान्य आहे का? जर शासनाला करायचंच असेल कॉरिडॉर, आमचं बलिदान देतो आम्ही आमचं बलिदान देतो। आम्हाला ते 3 लाख रुपये स्क्वेअर फूट रेट द्यावा, पर्याय दुकान द्यावं, हा जर त्यांनी शासनाने विचार केला तर आम्ही त्याचा कुठेतरी विचार करू आमचा, अन्यथा फार मोठं आंदोलन होईल। आता वारी झाली, 28 लाख लोक आली, ही सरकारचं म्हणणं आहे। आत्तापर्यंत धक्काबुक्की सुद्धा झाली नाही।
मग कशा करता कॉरिडॉर करताय तुम्ही? काही कारण नाही आहे तुमचं. तुम्हाला काय ड्रीम प्रोजेक्ट वगैरे करायचं दिसतंय सरकारचं, असं आम्हाला वाटतंय. सरकारचं आम्हाला एकही रुपये नको आहे, पण सरकारनं कॉरिडॉरचा हट्टीपणा सोडावा, आमच्यावर लादू नये. सरकारनं 150 मीटर म्हणजे इकडं 200 फूट इकडं 200 फुटाचा कॉरिडॉर येऊ घातलाय. बरं, एवढ्या कॉरिडॉरची गरजच काय? एरीवारी एवढे माणसं नसतात. एक आषाढी एकादशीच्या दिवशी एवढी गर्दी होती, ती पण 12 तासासाठी. सकाळी 6 ते संध्याकाळी 6. संध्याकाळी 6 नंतरनं शिवाजी महाराज चौकातून रिक्षासुद्धा आत येतात चौपाळ्यापर्यंत. मग हा 8 तास कशासाठी? तुम्हाला तुमचं नाव मोठं करायचं आहे का? फडणवीस साहेबांना विठ्ठल रुक्मिणी सद्बुद्धी देव व हा कॉरिडॉर नावाचे भूत आमच्या मागून टळो, एवढीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना. पंढरपूर कॉरिडॉरला होणारा विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा मार्ग काढणार? कॉरिडॉर बाधितांमध्ये काही जणांना जास्त मोबदला हवा आहे, तर काही जणांना कॉरिडॉर नको आहे. आता राज्य सरकार यावर कसा मार्ग काढणार? कोणावरही अन्याय न करता पंढरपूरचा महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर कसा होणार हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.